कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्हाला त्यांची मनापासून काळजी वाटत होती, त्यात त्यांच्या पायाला पण लागलं होतं, ते पण होतं आमच्या डोक्यात। आम्ही त्यासनी शिक्षा दिली होती ती त्यांनी मोडली होती। तिने काही शिक्षा वगैरे मोडलेली नाहीये। त्या खोलीमध्ये जायचं नाही असं म्हणाली होतीस ना तू? खोलीत नाही गेलेली म्हणजे तेच पळवाट काढली नव्हती त्यांनी बाहेर भेटायची, म्हणून पण आमचं डोसकं फिरलं होतं। आम्हाला काय खुळं समजलं का त्या? एवढं पण कळत नाही काय आम्हाला? आणि आता चोरी पकडल्यावर चेहरा पाडला आणि सॉरी सॉरी म्हणत बसल्या। त्यांची चूक आहे हे तुम्हाला दिसत नाही काय ग? तुला बाकी सगळ्यांच्या चुका दिसतात, स्वतःची चूक कधी दिसते नाही ना? हे बघ, मी तुला पुन्हा एकदा सांगतोय, आजपर्यंत तू अधिपतीला स्वतःच्या कयात ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केलेस, पण आता त्याचं लग्न झालंय, त्याची हक्काची बायको आहे। आता तोच प्रयत्न करू नकोस, नाहीतर तुझ्या अंगलटी आहे। आणि हे मी सगळ्या घराच्या भल्यासाठी सांगतोय, लक्षात ठेव, शहाणी हो। हाँ, आई साहेब ऐका की, लहानपणी कसं तुम्ही आम्हाला भरवत होता, एक घास चिवचा एक घास खाऊचा, तसं भरवू आहे तुम्हाला? काय तर बोला, माहित आहे लई वेळ झाला मला याला, तुम्हाला कळवायला पाहिजे होतं मी, पण खरंच चूकच झाली माझी। मी गाडीतून फोन कसा काय विसरून गेलो बघा, माझं टाळकं कोणीकडे असते, पण असं पहिल्यांदाच झालं की नाही? खरं सांग, कान पकडून माफी मागतो आई साहेब, तुम्ही चिडू नका की 2 घास खाऊन घ्या, चला। तुमचा राग माझ्यावर आहे ना, तुम्ही अन्नावर काढू नका जा। मी बी जेवत नसतो, आज कॅन्सल। म्हणजे तुम्ही आम्हाला अजून त्रास देणार? हा, हे असलं अजिबात चालणार नाही, तुम्ही मुकाट्याने जेवून घ्या। हा, मग मी खावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला बी खायला लागते। अधिपती उगाच हट्टीपणा करू नका, तुम्ही खाऊन घ्या। थांबा आई साहेब, मी बी तुमचाच पोरगा आहे, मी बी तुमच्यापेक्षा लय हट्टी आहे, मग तुम्ही आधी जेवा मग मी जेवणार बघा आई साहेब। जाऊ दे की, आज जे काय झालं त्याच्याबद्दल खरंच सॉरी, असं परत होणार नाही हो। पण अधिपती आज जे काय झालं ते आधी कधीच झालं नव्हतं। तुम्ही आमचा फोन उचलला नाही अधिपती, 1 नाही 2 नाही 10 वेळा फोन केला हो आम्ही, पण तुम्ही आमचा फोन उचलला नाही, असं पहिल्यांदाच झालं। होय, म्हणून आम्हाला वाईट वाटलं। चुकलं आमचं, खरंच चुकलं म्हणतो ना। प्रश्न चुकीचा नाही अधिपती, पण आम्हाला टेन्शन किती आलं असेल विचार करा की। हा, त्यात तुमचा पाय दुखावलेला, नाही नाही ते विचार आले हो मनात। बरं, त्या ओंक्याला फोन केला आम्ही तर त्याला पण काय माहित नाही, असं खरंच जाऊ नका हो। तुमच्या काळजीपोटी एका दिवशी आमचा जीव जायचा। असं हे असलं काहीतरी कशाला बोलतो आई साहेब? मला आवडत नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता बसा। बर बस, आता मी ऐकत नाही, बसतो आम्ही। तुम्ही आता पहिलं बसा, पहिलं बसा, इथं माझ्यासमोर पहिलं खाऊन घ्या। हा, खाऊन घ्या। चुकलं आमचं अधिपती, चुकलं, पण तुमच्यावरच्या प्रेमापोटीच हे असं बोललो आम्ही, रागवलं तुमच्यावर। नाही, तुमची चूक नाही, चूक आमचीच झाल्या, परत असं होणार नाही। तुम्ही आधी जेवून घ्या बरं, का भरवू तुम्हाला? नग नग नग, जेवतो, जेवा मग। खातोय? हा मग खा। तुम्हाला माहित होतं हे होणार, कधी ना कधी तुम्ही आमच्या प्रेमात पडणार आणि सगळं बोलणार, आणि आज तुम्ही सगळं बोलला। आई अंबाबाईची आणि आमच्या आई साहेबांची शपथ घेऊन सांगतो, मास्तरीनबाई, आमच्या काळजावर फक्त तुमचंच नाव लिहिलंय, ते फक्त तुमच्याचसाठी धडधडतंय। आमचं तुमच्यावर काल बी प्रेम होतं, आज बी प्रेम आहे, आणि आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत राहणार। मास्तरीनबाई, मास्तरीनबाई,
बाई. ले जाएंगे, ले जाएंगे, दुल्हनिया ले जाएंगे, ले जाएंगे, ले जाएंगे, दुल्हनिया ले जाएंगे. काय काय तू वाजवल्याशिवाय बघीच ना तर. तुम्ही कधी आलात? तुम्ही जेव्हा आमचा विचार करत होता तेव्हा. छे, कशाला तुमचा विचार करायला? छे, मग कुणाचा विचार करत होता? काही नाही, असंच. का कळलं? 1 2 3 4 5 5व्या पावला विचार करत होता का तुम्ही? म्हणजे एवढं विसरला बाई. आज सप्तपदी घेतली आपण, त्यातलं 5वं पाऊल गोकुळ गोकुळ. बरं पोरं. काय अधिपती? मग काय कसला कसला विचार करत होता? काही नाही. तुम्हाला काय करायचं? बर ते जाऊ दे, मला सांगा, मॅडम जेवल्या का? हा हा जेवलं, खाल्लं त्यांनी. त्यांचा राग केला का? गेला हो त्यांचा राग, म्हणजे आळवावरच्या पाण्यासारखा असतो. मी बोललो त्यांच्यासंग. त्यांच्या बोलण्याचं एवढं तुम्ही वाईट वाटून घेत जाऊ नका. टेन्शन तर अजिबात घेत जाऊ नका. म्हणजे घेत जा खरं, बारीक मध्ये. नाही नाही काय नाही. सांगा की खरं, आमचा विचार करत होता ना? नाही हो, खरंच. लाजू नका. एवढं लाज आहे काय झाले? हो नाही, खरंच सांगते. अरे एवढं लाज आहे काय झाले तर? लाजू नका. एवढं तिकडं तळ्याच्या तिकडं एवढ्या रांगड्या भाषेत प्रपोज बिपोज मारलाय तुम्ही, आणि कशाला असतंय? बघा बघा नाद खुळा. पण खर तर लाजल्यावर भारी दिसतंय तुम्ही. म्हणजे एरवी बी दिसतंय, पण लाजल्यावर म्हणजे हार्ड, म्हणजे काळजाचं पाणी पाणी नुसतं. लाजा हो, एकदा लाजून दाखवा बरे. असं काय करता बरे? काय चाललंय तुमचं अधिपती? हो एकदा हो, काहीतरी वेगळंच. एक चालते की, त्याला काय होते? नाही, तुम्ही आता जा, सगळं जेवण गरम झालंय, मला वाढू द्या. मी काय कुठे जात नाही. काय झालं? या हाताला भाजलं. झालंय बरं आता. अहो झालंय बरं आता. सॉरी, थांबा 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 1 मिनिट. आता काय? अहो हे कापड आपल्या किचन मध्ये फ्री मध्ये मिळतंय, तुम्हाला माहित नव्हतं? थँक्यू. हे ना करा. थांबा. आता कर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.